नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी 11:30 वाजता सुरुवात करते. घरातले सर्व कामं आवरून झाले. गुड्या राणी गेलेली आहे शाळेत, दादा क्लासला आणि आमचे साहेब आणि मी चालली लग्नाला. तर लग्न इथंच आहे जळगावमध्ये. तर म्हटलं टाळी आणि जेवण वगैरे करून येऊ. स्वयंपाक काही केलेला नाही आहे. सकाळी गुड्याला मी डोसे आणि चटणी बनवली होती. दादा पण तेच खाऊन घेणार आहे. दादा काही येत नाही आमच्यासोबत. बघू त्याला विचारून, तो आला तर ठीक, नाहीतर मग आम्ही दोघी जण जाऊ. आणि आमची तिकडची ताई आहे, ती ताईला पण घेऊन जायचं आहे, कारण की पाऊस भरपूर चालू इकडे. वातावरण पूर्ण काळशार झालेलं आहे बाहेर. तर म्हटलं मग आमच्याच गाडीत या. तर गाडी घेऊन जाणार आम्ही. मोठी मोटरसायकलवर जाणार होतो, पण पावसाचं वातावरण बघून आम्ही जातो आहे गाडीमध्ये. तर चला मी तयारी करून घेते. आणि तयारी काय, सिंपल साडी घातली, कारण की लांबचं लग्न राहिलं म्हणजे आपण सिंपल वगैरे घालू शकतो. पैठणी वगैरे काही घालत नाही मी गरमीने. पाणी आलं का? पाणी आलं तिकडे बंद. पाणी आलं आणि आता उशिराच जाणं होईल, कारण की मग एक दिवस पाणी लेट होतं आमच्याकडे. तर आता पाणी वगैरे भरून जावं लागेल. तर चला तयारी करून घेते आणि मग टाईमावरती लागून गेली. मला आम्ही जेवायला आलेलो. येल समय पुरा रात्री 7:30 होत आहे. लग्न लावून आम्ही आलो होतो, 3 वाजून गेले होते. आणि घरी आली, थोडासा आराम केला. परत वरती कस्टमर होते, त्याच्यामुळं मला काही वेळ भेटला नाही. तर आता मी स्वयंपाक करते. पाणी पण आलेलं आहे, पाणी भरते. म्हणजे पाणी तर त्याचं भरलं जातं, फक्त लक्ष ठेवावं लागतं. आता बनवते आमच्या साहेबांना मटकी. आणि आमच्या साहेबांनी आता परत मटकी चालू केलेली आहे, मी आणि त्यांनी. असं रेग्युलर काही करत नाही, 10-12 दिवस जसं आलं तसं करून घेतो, परत जेवायला सुरुवात करून देतो. पण मग आता 3-4 दिवसापासून आम्ही मटकी खातोय. तर इथं बनवली मटकी. आणि मुलांसाठी काय करावं ते टेन्शन आलेलं आहे. आणि आम्हाला जायचं आहे यांच्या मित्राच्या बड्डेला. तर केक घेऊन जातोय, तयारी करते मी. आणि सकाळी जी साडी घातलेली होती ना, तीच साडी घालणार आहे. तयारी करते मी आणि मग जाते. एका साईडला दूध गरम होते. मुलं काय खाता काय माहिती, आता त्यांना विचारते. आणि गुडी आता आईस्क्रीम वगैरे चालू आहे तिचं, ती जेवते का नाही जेवते. आणि दादा आला होता आमच्यासोबत लग्नाला. तर तो म्हणतोय मला पण एवढी भूक नाही आहे,
तर मी आता साडी वगैरे चेंज करून घेते, फ्रेश होते, साडी चेंज करते आणि मग जाते बड्डेला. आणि रात्री गाणे म्हणायला पण जायचं आहे. आमच्या कॉलनीमध्ये आहे लग्न, तर काल पण गेलेली नव्हती, तर आज जावं लागेल. काल इतकी थकून गेलेली होती मी, अक्षरशः माझ्याकडनं उठलंसुद्धा जात नव्हतं, पण म्हटलं मग आज जावं लागेल, कारण की घरसारखं आहे. फॅन लावते, गरम होतंय मला. तर चला तयारी करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. ती काही साडी घातली नाही, गरम होत होतं. घातली मी साडी, पण इतकं गरम होत होतं ना, तुम्हाला काय सांगू. म्हटलं तिकडे जावं लागेल आणि परत गाणे म्हणायला जावं लागेल, तर तिथं पण थोडंफार नाचणं होईल, तर म्हटलं गरम होणार, म्हणून मी सिंपल अशी साडी घातली. आणि इथं शेंगा भाजलेल्या होत्या, उकडलेल्या होत्या, शेंगा उकडलेल्या होत्या आणि त्या मस्त अशा हवेशीर ठेवल्या. येता जाता सर्वजण खात आहे. गुड्या राणी पण येते आमच्यासोबत. केक आण बेटा, जा. ती कॅन्डल बी आणली का? छोटा नाही का? हा कॅन्डल आणली. तो आणलाय. आम्ही आलोय आता दादांकडे बर्थडे करायला. दादा इकडे बसले. हिरो ओय इकडे दे. बस ना तू, पप्पांजवळ बस ना. काय म्हणा तुमच्या मोबाईल तुम्ही काढा ना मोबाईल होणार ते पोर्ट्रेट वरती जाऊन परत फोटो वरती जाऊन तुमचा मोबाईल मध्ये काढला जो चांगला आला तो टाकता येतो. मग ते इकडे बघ. लावलं का बेटा? फोटो हा हो लागतो. कोणतं गाणं लावू ना? हॅपी बर्थडेचं. नाही मग मी म्हणते का तुम्ही जा मम्मीची नाही लावू. शॉट घ्या जा. तुम्ही बी वळल्या तुम्हाला वळल्या ना काय काढून घेते.
नाही ते खराब आहे वाटतं. पाऊस आहे ना, नाही विचारलं ते मॉइश्चर. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे आपण त्या फॉर्ममध्ये टाकून दिलं त्यांनी. काढ ना त्या ते नाव. मग काय करत. काही नाही की तिथं कसून दिलं पण कुठं कसं दिलं? होय खाली करा. पप्पा थोडे जवळ आण ना. इकडे बघ ना. दे अंकलला दे जा. हॅपी बर्थडे बोल. साहेबांचा फोन आला होता आणि त्यांना मी अंडे दिले ना, ते अंडे पूर्ण काळे झाले, मीठ टाकलेलं होतं. तर ते म्हणे घरी ट्राय कर तू, काळे पडता का बरं. तर मी तुम्हाला तो पण म्हणजे फोटो दाखवते. आणि हे मी अंडे हे करून घेतले, फोडून व्यवस्थित त्यांचं पिवळापणा काढून घेतलेला आहे. आणि त्यांच्यावरती आपण टाकून मीठ काळे होता का काय बघू आपण. आणि त्यांनी म्हणजे मी त्यांना बांधून दिले ना, ते अंडे पूर्ण काळे झालेले, मीठ टाकलेले आहे ना असे डॉट डॉट डॉट. हे बघा आता मीठ टाकते मी, यांच्यावरती बी होतं का आपण ते बघू रिॲक्शन काय होतं काय माहिती. त्यांचे पूर्ण काळे पडलेले अंडे. थोड्या वेळाने बघू. झाकून देते, डब्यात दिले मी झाकून देते आता हे असं. 5 मिनिटाने बघू आपण. पण 5 मिनिटं झाले, आमच्या साहेबांचा फोन आला होता, बघ बरं काय झालं आहे. तर हे बघा तसंच झाले, जिथं मीठ पडलेलं आहे ना तिथं पूर्ण काळे झालेले. हे बघा दिसतंय का तुम्हाला. आता हा काय प्रकार आहे काहीच कळत नाही. असं तर नाही व्हायला पाहिजे. दरवेळेस आम्ही अंडे वगैरे खातो, पण असं म्हणजे मी तर काही खात नाही, पण मुलांना देते मी व्यवस्थित करून. तर हे असे होत आहे. काय खावावं आणि काय नाही खावावं. आणि मीठ तर आम्ही चांगलंच मीठ वापरतो, असं नाही आहे तर मीठ खराब असणार नाही. हे बघा तर मीठ तर मी पहिलेच खोललेलं होतं, ते मीठ मी साईडला ठेवते. आणि मी स्पेशल आता मिठाचं पॉकेट खोलून आणि मग ट्राय करते कसं होतं. तर बघू, शंका तर काढून घेऊ आपण. तर मी हे बघा नवच पॉकेट मिठाचं खोलते. आमचे साहेब म्हणे मीठ वगैरे जर खराब राहिलं तर मग बघ बरं बघ असं. तर हे बघा मी इथं मिठाचं पॉकेट खोलते आणि परत एक अंडं घेते. हे बघा त्याची साल काढून घेते वरची. आणि पातेली बघा मी स्टीलच्या पातेलीत गरम करते. अंडे ती स्टीलच्या पातेलीमध्येच अंडे मी उकळून घेते, असं नाही तर अल्युमिनियमच्या पातेलीमध्ये केले गो असं. तर हे अंडे आपण करू आणि हे व्यवस्थित त्याला कट करू. हे बघा मध्ये सुद्धा ते काळं झालेलं आहे थोडंसं, पण ठीक आहे काही हरकत नाही. त्याच्यावरती मीठ टाकून बघू हे पण होतं की काय तसं. बघा हे सुद्धा काळं झालेलं.
हात धुतला आणि स्वच्छ हाताने आपण आता हे मीठ टाकून बघू याच्याने होतं की काय काढ. आणि याला मी 5 मिनिटं झाकून ठेवते. हे बघा हे कसं झालं तर याला मी झाकून ठेवते. जिथं मीठ लागलेलं आहे ना तिथं काळं झालेलं आहे ते. काय प्रकारे आणि काय नाही. तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओ स्टार्ट करते मी. रात्री तर काही वेळ भेटला नाही. तिथून गाणे म्हणून येऊन आम्हाला 1:30 वाजले होते आणि झोपायला तर 2 वाजले. तर सकाळी गुड्याचा टिफिन, आमच्या साहेबांचा टिफिन, कृष्णाचा टिफिन तर जात नाही पण त्याचं जेवण खावण्याचं सर्व आवरलं आणि परत थोडासा आराम केला. आराम झाला आणि आत्ता वाजताय 5 आणि मला जायचं आहे बांगड्या भरायला. तर उठली मी, फ्रेश होते आता आणि घरातले जे कामं राहिले ते कामं आवरून घेते. म्हणजे कामं तर सर्व आवरून झालेले आहे माझे, पण मी झोपलेली होती थोडीशी. तर मुलांनी जेवण वगैरे केलेलं आहे. गुड्याचा टिफिन आहे. चहा घेतला नाही मी. तर सकाळी मी बनवले होते पराठे. तर पराठे आणि ठेचा खाल्ला ना इतकी ॲसिडिटी झालेली आहे तुम्हाला काय सांगू. अक्षरशः चहा प्यायची सुद्धा इच्छा होत नाही आहे. आणि आज खूप झोपली मी. म्हटलं आज आणि पाऊस चालू आहे. आजवरती कस्टमर पण नव्हते. आज निवांत आराम झाला माझा, खूप छान आराम झाला. आता फ्रेश वाटतंय. घरातल्या आता संध्याकाळची सर्व रुटीन पटापट आवरून घेते. बांगड्या भरायचा म्हणजे ताई आलेल्या होत्या तर तिथं जायचं आहे. आणि सकाळी मी ना आमच्या कारल्याला इतके कारले लागलेले आहे तुम्हाला काय सांगू. तो वेल तर नंतर दाखवणार, पण कारले किती निघाले ते दाखवते. चला. काय करते का तू. हे बघ हिचं असं चालू राहते. आली म्हणजे कशाचं पाऊस घेतलंय. धुतलं का. हे काय आहे मग हिचं असं चालतं. आणि सकाळपासून मी साडी वगैरे काहीच घातलं नाही. पाऊस धुतलं आणि कपडे बघा ती आली ना तो आला ओला झाला की काय ना अशी मी थोडीशीच झोपली. तरी माझ्या त्या साड्या होत्या, त्या साड्या घड्या केलेल्या होत्या आणि तिथं ठेवलेल्या होत्या. त्या मुलांनी ना टावेल काढला पुरा घड्या. आता तेवढं मला काम आवरावं लागतं. आणि हिचे कपड्यांची ही घड्या करत होती. तर कारले दाखवते मी तुम्हाला. घरात किचन वगैरे सर्व आवरलेले, फक्त कसं मुलं तक्क्या वगैरे इकडे तिकडे फेकतात. तर ते 5-10 मिनिटात आवरते आणि मग जाते बांगड्या भरायला. कारले दाखवते. तर हे बघा एवढे कारले निघाले आणि गावरानी कारले म्हणून ते छोटे छोटी साईज आहे कारल्यांची. हे बघ कारले इतके कारले निघाले आणि फ्रेश आणि कडूसुद्धा लागत नाही हे कारले. एवढे कारले निघाले. अर्धा किलोच्या वरती कारले. पावशेरमध्ये एवढेच बसतात. मोगऱ्याची फुलं पण निघाले होते सकाळी. एवढे मोठे निघतात फुलं. पण काय होतं माहिती आहे का, सकाळी उशिरा म्हणजे लवकर उठते मी पण फुलं तोडायला जात नाही. कारण की गुड्याचा टिफिन करावा, आमच्या साहेबांचा टिफिन करावा. त्यानंतर मी 8 वाजता फुलं तोडायला जाते. त्याच्यामुळं फुलं काही राहत नाही. रोडावरती घर येऊन जातं, फुलं घेऊन जाता बायका. तरी हे कारले मस्त आहे ना. चला कारले ठेवून देते आणि मग जाते बांगड्या भरायला. काय ग बांगड्या म्हटलं. बाजारात जायचंय पण पाऊस चालून गेलेला. 3 बाजारात जायचंय पण पाऊस चालून गेलेला आहे. मी झाली थोडीशी ओली. दूधवाला आला का. गुड्याला म्हटलं भांडे लाव. घरातले सर्व कामं आवरून झालेले आणि सध्या तर मटकी खातोय आम्ही. त्याच्यामुळं रात्री मटकीच होणार आहे. स्वयंपाकचं टेन्शन नाही आहे. पराठे आहेत 2-3 आणि बाजारात जाऊ 6:30 झाले आता. दादा खेळायला गेला का ग. ताई हे ताई भाऊ खेळायला गेला. रिक्षावरतीच जावं लागेल मला आता. पाऊस चालून गेलेला आहे ना ग. घरातून असं दिसतं पाऊस चालून गेलेला आहे. आणि बाहेर आहे ना इतकं शिडशिड आहे ताई. असं किडस येते बाहेर डायरेक्ट जायची. काय करा. पण म्हटलं 2-3 भाज्या घेऊन येते.
जाऊ का ग तावड्या?